सर्वस्यान्तेषु विज्ञानः तेन ब्रह्मविद्यादिगुणे नियन्ति तेजो वायुर्यथा विनिमयो यत्र श्रीसर्वभूषा दाम्ना स्वेन सदा निष्कपटं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि मरणाराचे अंग परिघाती अवघेची रोग काकु मुहूर्ती दुर्योग एकवटती। भगवान सिद्धेश्वराच्या श्रीमकृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायाच्या 258 ओळीचा आपण विचार करतो आहोत। विषय आहे असुरी संपत्ती। मरणाचे अंग परिघाती अवघेचे रोग काकु मुहूर्ती दुर्योग एकवटती। सर्व प्रकारचे रोग ज्याप्रमाणे मरणाऱ्याच्या शरीरामध्ये पीडा देत राहतात किंवा मध्यरात्रीच्या कुमुहूर्तावर अमावस्या आहे, मध्यरात्र आहे, शनिवार आहे, व्यतिपात आहे, वैधृती आहे, ग्रहण आहे, भद्रा आहे, परिघ योग आहे, हे सगळे दुर्योग आहे। शनिवार दुर्योग आहे, अमावस्या दुर्योग आहे, व्यतिपात, वैधृती, ग्रहण, भद्रा, परिघ योग अशा प्रकारचे हे दुर्योग आहेत। हे दुर्योग मरणाच्या वेळी सर्व एकदम प्राप्त होतात। या दुर्योगावर कुठलंही कार्य करू नये किंवा का आयुष्य जातीये वेळे शिळिये सातवी वेळ ओळी मिळे तैसे साही दोष सगळे जोडती तया। किंवा आयुष्य संपण्याच्या वेळी मरणाच्या ज्या यातना आहेत त्या चालू असतानाच 7 नांग्या असणारी इंगळी, त्या इंगळीने जसं शिळीला दंश करावा त्याप्रमाणे विनाशकाल प्राप्त झाला असता किंवा अनिष्ट फलाच्या प्राप्तीची वेळ प्राप्त झाली असता आसुरी लोकांना हे सर्वच्या सर्व 6 दोष प्राप्त होतात। सर्वसामान्य मनुष्य या दुर्योगाचा विचार करत नाही।
हे तर मरण्याच्या वेळी सगळे मिळतातच, एकत्र येतात. तरी पण या दुर्योगावर कुठलंही शुभ कार्य करू नये, काहीही बाहेरून आणण्याचा प्रयत्न या दुर्योगावर करू नये. सहसा असफलता प्राप्त होते आणि दुःख होते. असे हे सगळे दुर्योग आणि 6ही दोष मरण्याच्या वेळी एकदम प्राप्त होते. सर्वसामान्याची गोष्ट आहे. महात्म्याला हे काहीच त्रास देत नाही, कारण त्यांच्या ठिकाणी अखंड भगवंताचं चिंतन, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. नामाने सर्व दुःख नष्ट होते. पण तेवढं नामस्मरण केलं पाहिजे. किती करावं रोज, निदान कमीत कमी रोज किती करावं? सर्वसामान्य विचार जर केला तर चित्रकूटचे रामभद्राचार्य आहे, ते दररोज 2 लाख जप करतात. दररोज 2 लाख. आपण किती करतो बघा, आपला किती होतो. त्यामुळे तरी पण नामाने दुःखाची, विघ्नाची बाधा होत नाही. म्हणून जास्तीत जास्त नामावर जोर द्यावा, जास्तीत जास्त. आणि ते सुद्धा प्रेमाने. उगीच रडत राव घड्यावर नको. बळजबरीचा राम राम प्रेम आहे. फक्त देव एक परमात्माचा आपला आहे आणि तो सर्व करतो आपलं. महाराज त्याच्याही पुढे जाऊ सांगतात, मागे पुढे उभा राय सांभाळित, मागे पुढे उभा राय सांभाळित. आलिया आघात, आलिया आघात, निवाराया माझ्या विठोबाचा. कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा, कैसा प्रेम भाव आपणची देव. ओय गुरु पढिय देह भाव, पुरवी अंतिते आपणापाशी. म्हणून भजनाला जास्त महत्व. हरि बोला, हरि बोला, ना तरी अबोला, व्यर्थ गलबला करता. आपण देवाचं भजन जास्त करतो का बाकीचं जास्त बोलतो? बाकीचं जास्त बोलत राहतो विनाकारण, वेळ घालवतो विनाकारण. तेवढं नामस्मरण होतं ना हो, तेवढंच नामस्मरण होतं. हे करणाराचं सांगतो मी, नाही करणाऱ्याचं त्याने दिवसभर बोललं तरी काही हरकत, त्याला काही त्याचा प्रकार विचार नाही होता, तो विचार करत नाही करत. पण जे भगवत भक्त आहे त्यांनी मात्र आपला वेळ व्यर्थ घालू नये.
सतत सर्व कार्य करत असतात. प्रेमानंद तर म्हणतात लघवी संडासला गेलं तरी म्हण काळ वेळ नाम उच्चारिताना. नामाला बंधन नाही. म्हणून म्हटलं या ठिकाणी हे सगळे दोष, सगळे दुर्योग हे मनुष्याला त्रास देतात. मरणाच्या वेळी एकत्र येतात, पण भक्ताला मात्र नाही. या तर तुम्हाला सांगितलं, आलिया आघात निवाराया. त्याला आपल्या भक्ताचं दुःख, त्याला दुःख दिलं तर चालतं. भगवान म्हणतात मला दुःख दिलं, मला शिव्या दिल्या तर चालतात, पण माझ्या भक्ताचं दुःख मला सहन होत नाही. भक्ताला दिलेल्या शिव्या मला सहन होत नाही. देवाची पूजा चाललेली आहे, देवाला फुलं वाहतो आपण आणि काही बोलत राहा. खूप बरायचा अभंग आहे. येती दगड तैसे वरी, येती दगड तैसे वरी, मंत्र पुष्प देवाश्री. येती दगड तैसे वरी. ते मला फुलं वाहत नाही, दगड मारतात. भगवान फुलं व्हायचं, गंध लावायचं, कपडे घालून काही बघत राहायचं. ते मला माझी पूजा करत नाही, ते मला दुःख देतात, मला दगड मारतात. येती दगड तैसेवरी, मंत्र पुष्प देवाश्री. म्हणून सगळ्या संतांनी सांगितलं बाकीचं बोलूच नका. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे करावा विठ्ठल. जीवे भावे येणे सोसे म्हणून, झाले हाव भरी येणे सोसे म्हणून, झाले हाव भरी परती माघारी घेत नाही येणे सोसे म्हणून, झाले हाव भरी. मनाला हाव निर्माण झाली पाहिजे. किती भजन करील, किती करेल, किती करील, किती करील, अशी हाव निर्माण झाली. आणि बोललं तरी आपण बोल, हे बोलणं करेल तुमचं तुम्ही बघून, आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका, नाही तर मग मोबाईल बंद करून द्या. कटकट नाही म्हणून ताण घेण्या देण्याचा रिकामी रास्ता पिल्याकडे, आणि ते आपल्याला त्रास देत राहा. आपला चिंतनामध्ये अडथळा निर्माण होऊ नये याच्या करता. मोबाईलचं जीवन झालंय आपलं. मोबाईल शिवाय पाणी पित नाही माणूस, अन्नाचा घास जायला मोबाईल शिवाय. मोबाईल जीवन झोप येत नाही मोबाईल नसलं. अशा प्रकारे भजन केलं तर हे दोष, हे दुर्योग कधीच
भक्ताला त्रास देत हो नाहीये. आलिया आघात निवाराया. विश्वासला आतुड विजे चोरा, शिनला सुईजे महापुरा, तैसी दोषी नरा अनिष्ट किये. मोबाईल तर माझ्याकडे पण आहे. कोणाचा फोन, मुलगी असो कोण मुलगा असो कोणी असो, त्यांचा फोन आला तरच बोलायचं, 2 शब्द बोलायचं नाही. आपण फोन करायचा, खाजून आवाजानं कोणाला आणायचा नाही. त्यांनी केला तर 2 शब्द बोलायचे. पूजेत आहात? हो पूजेत. भजन चालले? हा भजनच चालले. भजनच असतं नेहमी. काय विश्वासला आतुड विजे चोरा, शिणला सुईजे महापुरा. मग आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुःख, विघ्न, दुर्योग बाधा करू शकत नाही. मग कधी मरण येऊ द्या, अमावस्याला येऊ द्या, ग्रहणात येऊ द्या, भक्ताला त्याची बाधाच नाही. आणि बाकीचे कधी मरू द्या. वाहन एकादशीला गेला, एकादशी गेला नाही काय उतरतच काय. सोमवार, एकादशी, आषाढी एकादशी, काय पूर्व काळ. अरे मूर्खाला कधी जरी मरण आलं तरी त्यांचा उद्धार कधी होत नसतो लक्षात. आणि भक्ताला, साधकाला कधीही येऊ द्या, ते भगवत स्वरूपच होत. अशा प्रकारे विश्वासला आतुड विजे चोरा, शिणला सुईजे महापुरा, तैसे दोषी ही नरा अनिष्ट किये. स्पष्टोक्ती मौली. ज्याच्यावर विश्वास ठेवायचा त्यानेच आपल्याला लुटायचं. त्याला एक चोर नाव दिले. विश्वासला आतुड विजे चोरा, शिणला सुईजे महापुरा. तुम्ही कोणाला विश्वास ठेवा, ते कोण आहे? चोर. चोर. तुम्हाला वाईट वाटत असेल म्हणू नका. मग ते कोणी असला, मुलगा असो, मुलगी असो, कोणी जावई असल्यात, कोणी कुणी असो, हे सगळे कोण आहेत? साधे नाही, अट्टल चोर. लक्षात. मी म्हणत नाही विचारसागर वाचा म्हणतो. मला तुमच्याकडे कुठे म्हणा वाचायला, त्याच्या स्पष्ट सांगितलं. इथंही म्हटलंय माऊलीने, या इतके प्रत्यक्षच आहे. हातच्या काकणाला आरसा कशाला. विश्वासला आतुड विजे चोरा. कुणावर विश्वास ठेवायचा? कोणावर ठेवायला? संतांची ये पायी हा माझा विश्वास. संतांची ये पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ. तेची माझे हित करीती. संत आणि भगवान हे सोडून कोणावर आहे विश्वास नाही. कोणावर विश्वास ठेवायचा. हे सगळे लफंगे चोर आहेत. पुत्र मी म्हणत नाही, संत म्हणतात. पुत्र बंधू कांता आपल्या जीवाचे, संपत्तीचे. विश्वासला आतुड विजे चोरा, शिणला सुईजे महापुरा. तुम्हाला
ज्याला पटेल त्याने घ्या, सगळे घेऊ नका. हो उद्योगात बस खांदो. पण तुम्हाला त्यांच्याशिवाय तरी कोण नाही. म्हणून ज्याला पटेल त्याने घ्या, सगळे घेऊ नका. बाकीचं माझ्याकडे घेत जा. तुम्हाला आवडलं तर सगळं, तुम्हाला आवडेलच असं नाही, पण आवडलं तरच घ्या, नाही तर माझी मला परत, म्हणजे ज्ञानोबा आहे मला काय ज्ञान सोड माऊलीला द्या, परत द्या म्हणतात. उभ्या बाबा काही म्हणतो, कोणावर विश्वास ठेवू नका, कोणावर प्रेम करणं का नाही का, सगळी संपत्तीचे आपलं कोणीच नाही असं कुठं असतं काय. केवढं प्रेम करतात त्याच्याकरता. हे सगळे चोट्टी कशा करता प्रेम करतात. पैसा मारो परमेश्वर, सोगरा मारो शालिग्राम, बैरी मारे गुरु, अभी सेवा कोणी करू. विश्वासला अतुळ विजय चोरा, शिनला सुई जे महापुरा, तैसे दोषी ही नरा अनिष्ट कीजे. ज्याच्यावर विश्वास ठेवायचा हे सगळे विश्वासघातकीच. कोणावरही विश्वास ठेवा, भगवत भक्त सोडून कोणावरही विश्वास ठेवा. त्यांना चोर म्हटलं इथे. त्या चोराकडून जसं लुटल्या जात नाही, लुटत. हो, हे सगळे लुटारू आहेत, सगळे चोर. पटाल तर घ्या, नाही घेऊ नका. हे सगळे कसे आहेत, लुटारू चोर आहेत हे सगळे. इथं सांगितलं ते सांगतो मी. 17 काय म्हणतात ते, 17 म्हटलं ते ठसत नाही. काय शिनला सुई जे महापुरा, तैसे दोषी ही नरा अनिष्ट की. पण तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता ते सगळे कोण आहे, चोर आहे. ते काय करतात, लुटतात. ते काय करतात, लुटतात. तैसे दोषी ही नरा अनिष्ट की जी. त्याप्रमाणे श्रमलेला जो मनुष्य आहे, श्रमलेला, आणि त्या माणसाला जसं महापुरात घालावं. अगोदर श्रमलेला आहे, थकलेला आहे, आणि त्याला टाकलं कशात, महापुरात टाकलं. तैसे दोषी या नरा सुईजे महापुरा शिनलिया. तो शिनलाय, थकलाय, श्रमलाय, खूप थकलाय, त्याला उठवेना, अन्नाचा घास खाऊ वाटेना, इतका थकला, आणि त्याला कशात टाकला, त्याप्रमाणे तैसे दोषी ही नरा अनिष्ट की. तसे हे जे 6 दोष सांगितले ना, असुरी संपत्तीचे, ते कोणत्याही मनुष्याचं कल्याण करू शकत नाही. आजपर्यंत कोणाचंही कल्याण त्यांनी केलं नाही, अकल्याणच केलं. अकल्याणच केलं, वाईटच केलं. चांगलं कोणाचं केलं नाही केलं. अनिष्ट कीजे. मोक्ष मार्गाकडे जै यांचा अंबुका पडे, तैन निघेची ऐसे म्हणून पुढे संसारी तो. मोक्ष मार्गाकडे जै यांचा अंबुका पडे. एवढंच काय,
पण मोक्ष मार्गाने जाणारे जे साधक आहेत त्यांच्याकडे या दोषांचा एक शिंतोडा जरी पडला, शिंतोडा, तरी त्यामुळे त्यांची अशी विपरीत बुद्धी होते की पुन्हा आता या संसारातून निघायचंच नाही, असं म्हणून त्या संसारातच ती बुडी तेन निघेची ऐसे म्हणून बुडे संसारी तो. संसार जास्त आवडतो का मोक्ष मार्ग? संसार आवडतो माणसाला. मोक्ष मार्ग कशात झालाय म्हटलंय तर माऊलीनं काय, पण मोक्ष मार्गापेक्षा संसार जास्त आवडतो. आपल्याला पोरं बाळाला देणं जास्त आवडतं की दान धर्म करणं जास्त आवडतं? पोरं बाळा दान धर्म करणं जास्त आवडत नाही. फकट फकट काय द्यायचे? दान धर्माने जे मिळतं ते पोरं पारण देऊन देतात, द्यावंच लागतं काय, नाहीतर हिसकावून घेतातच. पण हे पूर्वजन्माचं लागणारं जे ऋण आहे ते फेडायचं आहे. हे जे असतात हे ऋणकरी आहेत सगळे, लक्षात ठेवा. आपण सगळं लबाड्या झबाड्या खोटं नाटक करायचं, लबाड्या करून कमवायचं आणि त्या चोराच्या हातात फुकट देत नाही तुम्ही. त्यांचे ऋणकरी आहात तुम्ही. काय ज्याला आपण दान करतो त्याचे ऋणकरी नाही, आणि त्याला दिल्याने जे मिळतं ते या चोराला दिल्याने मिळत नाही. ऋणकरी आहे, कर्ज फेडायचंच आहे, कर्जेलाच नाही काय. मग तसं दुःख काही मानायचं नाही. आपण यांचे ऋणकरी आहोत. आधमा योनीच्या पावती उतरत जो किरीटी स्थावराई तळवटी बैसणे घे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत, अर्जुना जो आसुरी मनुष्य आहे, सगळ्याचं वर्णन कसं चाललंय आसुरी परिस्थितीचं. हे अर्जुना, जो आसुरी मनुष्य आहे आणि या आसुरी संपत्तीमुळे घडणारं जे पाप आहे त्या योगाने जे पशुपक्षादी आधम योनी आहेत त्या पापाने त्याला त्या आधम योनीला जावं लागलं. अधम योनीला जावं, खालच्या पायऱ्याने, खालच्या पायऱ्याच्या देवलोक वगैरे वरच्या पायऱ्या आहेत. मग त्याला खालच्या पायऱ्याने खाली उतरत 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 शेवटी या योनी आहेत खालच्या तिर्यक योनी, त्या योनीची प्राप्ती या आसुरी संपत्तीच्या लोकांना होते. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला आसुरी संपत्तीचं लक्षण सांगतात. काय गरज पडली होती काय सांगायची अर्जुनाला, पण त्याच्यात जे मुमुक्षु आहे, साधक आहे, भक्त आहे, ज्ञानी आहे, त्यांनी याच्यामध्ये गुंतू नये. याच्याकरता भगवान आसुरी संपत्ती सांगून साधक भक्त ज्ञानी मुमुक्षु जिज्ञासू याला सावध करतात. सावधान, धोक्याची सूचना, सावध राहा आणि याच्यात पडू नका. भगवान अर्जुनाच्या निमित्ताने सर्व साधक भक्त ज्ञानी मुमुक्षुला सांगता आहे
तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा.